मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बोरगाव फाटा एक झपाटलेले ठिकाण, भाग 3. लेखक धीरज कुमार रामकिशन साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. अरे बंटी, ऐकून तरी घे, माझं बोलणं अजून संपलेलं नाही, मंगेश बंटीला म्हणाला आणि पुढची गोष्ट सांगू लागला. मी रामभाऊला त्या भूतांमध्ये सोडून एकटाच पुढे निघून आलो होतो. तसे रामभाऊला धडा शिकवल्याचा आणि भूतांपासून सुटल्याचा मला खूप आनंद होत होता. पण माझ्या डोक्यात खूप विचार सुरू होते. टेम्पोवाला पंक्चर काढण्यासाठी टायर घेऊन गेला नव्हता, त्याचा खून झाला होता. मग तरीही रामभाऊ मला खोटे का बोलला असेल, याचा मी विचार करत होतो. असेही असू शकते की टेम्पोवाल्याचा विठ्ठल ढाब्यावर खून झाला असावा आणि त्याचे भूत रामभाऊला संपवण्यासाठी रामभाऊंच्या ढाब्यावर आले असेल. मी कसलेही तर्कवितर्क लावत होतो, पण माझ्या डोळ्यासमोर नेमकं काय आणि कसं घडलं होतं हे मला समजणे कठीण झाले होते. बदला म्हणून मी रामभाऊला चक्क भूतांमध्ये सोडून आलो होतो. मी ढाब्यापासून थोड्या अंतरावर आलो होतो. काय मी रामभाऊ सोबत चुकीचा वागलो? रामभाऊ कदाचित आतापर्यंत या जगातून गायबही झाला असेल. भूतांनी त्याला संपवलं तर नसेल ना? मी स्वतःशीच बोलत होतो. मला खूप वाईट वाटत होतं की मी त्याला त्या भूतांमध्ये एकटा कसं सोडून आलो. मी अजून विचार करत होतो. बिचारा, त्याचंही एक कुटुंब असेल, मला त्याला वाचवावं लागेल. पण तो आतापर्यंत जिवंत असेल का? तो तेथून पळत होता. एखाद्या वेळेस तो अजून भूतांच्या तावडीत सापडला नसेल. मला त्याला कसल्याही परिस्थितीत वाचवावंच लागेल आणि मी त्याला वाचवण्यासाठी बोरगाव फाट्याकडे वापस जाण्याचं ठरवलं. मी टेम्पो वळवला आणि वेगात बोरगाव फाट्याच्या दिशेने जाऊ लागलो. मनात देवाला फक्त एकच प्रार्थना करत होतो की रामभाऊ मेलेला नसू नये. माझा जीव कासावीस झाला होता. जर तो मेला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नव्हतो. तेव्हा मला रस्त्याने पळताना कोणीतरी दिसले. तो रामभाऊच होता. तो रस्त्याने जीव तोडून टेम्पोच्या दिशेने ओरडत पळत होता. रामभाऊ टेम्पोच्या आडवा आला. मी टेम्पो थांबवला आणि रामभाऊसाठी टेम्पोचा दरवाजा उघडला. रामभाऊ, पटकन बसा. मी रामभाऊला टेम्पोत बसायला सांगितलं. रामभाऊ लगेच टेम्पोत बसला. पळून पळून तो खूप थकला होता. घामाने पूर्ण भिजला होता. वळवा, पटकन वळवा टेम्पो, लवकर चला इथून, तो जोरजोरात ढापा टाकत खोकत मला म्हणाला. तो अगदी रडकुंडीला आला होता. त्याचा चेहरा घामाने पूर्ण भिजला होता आणि त्यावर आपल्या जीवाची भीती दिसत होती. मी पटकन तिथून टेम्पो वळवला. मी टेम्पो चालवत चालवत रामभाऊंकडे पाहत होतो. त्याचे लक्ष माझ्याकडे नव्हतेच. रस्त्यावर दाट धुके पसरले होते. तो पुढे सरकून टेम्पोच्या समोरच्या काचेतून पुढे सामसूम पडलेल्या रस्त्याला एकटक निहाळत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्वतःच्या मरणाची भीती दिसत होती. त्याचे शरीर भीतीने थरथर कापायला होते. शरीराचा थकवा घालवण्यासाठी तो तोंड उघडे ठेवून जोरजोरात श्वास घेत होता. थुंकी गिळून आपला कोरडा घसा ओला करण्याचा प्रयत्न करत होता. पण भीतीने तो ओलाही होत नव्हता आणि श्वास घेताना येणारा तो सुई सुई असा विचित्र आवाज मला कुठेतरी घाबरवून टाकत होता. मी आयुष्यात पहिल्यांदाच कोणाला तरी एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत पाहिलं होतं. त्याला पाहून मला त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा अंदाज येत होता, कारण तो प्रसंग मीही अनुभवला होता. रामभाऊचा घसा कोरडा पडला होता. पाणी, पाणी आहे का? खोकत खोकत त्याने मला पाणी मागितले. मी माझ्या आजूबाजूला पाहिले. रामभाऊ, 1 मिनिट. ड्रायव्हर सीटच्या बाजूलाच एक स्प्राईटची भरलेली बाटली होती. मी ती हातात घेतली. हादरे बसून त्यात फेस झाला होता. रामभाऊ, पाणी नाही, स्प्राईटवरच तहान भागवा आता, मी रामभाऊला स्प्राईटची बाटली देत म्हणालो. रामभाऊने ती बाटली घेतली आणि पटकन टोपण उघडून पाणी घशात ओतायला सुरू केले.
माझ्या मनात अजूनही खूप प्रश्न दाटले होते. विचारच सुरू होते की रामभाऊ मला खोटे का बोलला असेल, की टेम्पोवाला त्याच्यासमोर टेम्पोची टायर घेऊन गेला होता आणि त्याचा मृत्यू कसा झाला. मी रामभाऊला टेम्पोवाल्याच्या मृत्यूविषयी विचारायचे ठरवले. रामभाऊ अजूनही घटाघटा पाणी पित होता. रामभाऊ, तुम्हाला टेम्पोवाल्याच्या मृत्यूविषयी काही माहीत आहे का? तसे रामभाऊने पाणी पिण्याचे बंद केले आणि शांत बसला. त्याने कसलेही उत्तर दिले नाही. रामभाऊ, तुम्ही टेम्पोवाल्याच्या मृत्यूविषयी तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहेत? त्याचा मृत्यू कसा झाला? मी रामभाऊला विचारताच रामभाऊला जोराचा ठसका लागला. काय नाही असे म्हणत तो पुन्हा ठसकायला लागला. रामभाऊ, तुम्ही साफ खोटे बोलत आहेत, मी रामभाऊला म्हणालो. पण रामभाऊ अजूनही खोकतच होता. त्याचे खोकणे हळूहळू तीव्र व्हायले होते. तो तोंडावर गमजा लावून जीव तोडून खोकत होता. मी टेम्पोचा वेग कमी केला. रामभाऊला बोलता बोलता जोराचा ठसका लागला होता आणि तो ठसका थांबायचं काही नावच घेत नव्हता. रामभाऊ, पाणी प्या, मी रामभाऊला म्हणालो. पण रामभाऊला खोकल्यामुळे काहीच सुधरेनासे झाले होते. तो खूप मोठ्याने खोकत होता. माझे लक्ष रामभाऊच्या गमजावर गेले. त्याच्या गमजावर रक्त पडले होते. त्याच्या तोंडातून रक्त पडायले होते. खोकल्यात रक्त पाहून मी पूर्ण हादरलो. रामभाऊ, रक्त! रामभाऊने गमजावर रक्त पाहिले. त्याने जवळच पडलेली बाटली हातात घेतली आणि नाकाला लावली आणि तो मला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. मला काय पाजलेस? आणि तो पुन्हा खोकलायला लागला. रामभाऊ, मी काही नाही केलं, आई शपथ रामभाऊ, मी रामभाऊला म्हणालो. रामभाऊ सीटवर खोकत खोकत आडवा पडला. तो गळा पकडून सीटवर तरफडत पडला होता आणि त्याच्या तोंडातून फेस निघायला होता. याचा अर्थ रामभाऊला विषबाधा झाली होती. पण हे कसे झाले मला कळेनासे झाले होते. तेवढ्यात अचानक टेम्पो बंद पडला. मी बाजूलाच पडलेली ती स्प्राईटची बाटली घेतली. त्याला जरा निरखून पाहिले. त्याचा वास घेतला आणि त्यातून एकदम घाणेरडा औषधाचा वास आला. म्हणजे रामभाऊला मी स्प्राईट समजून हे विषारी औषध पाजले. मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता की त्या बाटलीत कोणते तरी विषारी औषध होते आणि मीच रामभाऊला ते प्यायला दिले होते. याचा परिणाम की रामभाऊ माझ्या बाजूला बेशुद्ध पडला होता. पण रामभाऊला औषधाचा वास आला नसेल का? अरे येईलच कसा? तो आधीच थकलेला होता. तो पूर्णपणे भानावर आला नव्हता आणि भीतीने त्याचा घसा कोरडा पडला होता. त्याला फक्त त्याचा घसा ओला करायचा होता आणि वरून तो तोंडाने श्वास घेत होता. मग त्याला वास येणारच कसा? गडबडीत प्याला तसेच. मी मनातल्या मनात विचार करत होतो. रामभाऊ माझ्या बाजूला तरफडत पडला होता. रामभाऊ, तुम्हाला काही होणार नाही, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो, असे म्हणत मी टेम्पो चालू करण्याचा प्रयत्न करू लागलो. पण टेम्पो काही चालू व्हायचे नावच घेत नव्हता. शेट यार, गाडी आत्ताच बंद पडायची होती. मी स्टिअरिंगवर हात आपटत ओरडलो. माझ्या बाजूलाच रामभाऊ तरपडत होता. तोंडातून हळूहळू जास्तच फेस निघायला होता. काय करावे आणि काय नाही हे मला समजेनासे झाले होते. मी देवाला मार्ग दाखवण्याची प्रार्थना केली. रामभाऊला असे पाहून त्याच्या या परिस्थितीस मीच जबाबदार आहे असे मला वाटत होते. मी स्वतःला एक गुन्हेगार समजायला लागलो होतो. मला काही करून रामभाऊला वाचवायचे होते. त्यासाठी टेम्पोच्या बाहेर निघणे गरजेचे होते. टेम्पो बंद कसा पडला हे बघण्यासाठी. पण कसे? कारण सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. आजूबाजूला दाट झाडी होती ज्यात स्मशान शांतता होती आणि मी पहिल्यापासूनच घाबरलेल्या अवस्थेत होतो. पण रामभाऊची अवस्था पाहून मी हिम्मत करून टेम्पोच्या बाहेर पडण्याचे ठरवले. मी टॉर्च चालू केला आणि देवाचे नाव घेत मी टेम्पो बाहेर आलो. रस्त्यावर दाट धुके पसरली होती, त्यामुळे लांबचे पाहणे शक्य नव्हते. मी आजूबाजूला नजर फिरवून इंजिनकडे पाहिले. तसा इंजिनमधून काळा धूर बाहेर पडला. इंजिन गरम होऊन टेम्पो बंद पडला होता. तेवढ्यात माझ्या पाठीमागून मला दुचाकीचा आवाज आला. मी मागे वळून पाहिले. थोडी वाट पाहिली, पण कोणतीच दुचाकी माझ्या दिशेने येत नव्हती. आणि मला अजून एकदा प्रश्न पडला की हा दुचाकीचा आवाज कुठून आला असेल.
रस्त्यावरची धुकं थोडी अंधुक झाली होती. मी आजूबाजूला नजर टाकली तसे मला तो आजूबाजूचा परिसर ओळखीचा वाटायला लागला. ती निलगिरीची आणि वडाची उंच झाडं मी पहिल्यांदाही पाहिल्यासारखी वाटायला होती की तेवढ्यात मला पाठीमागून टेम्पोचा आवाज आला. मी पटकन मागे वळून पाहिले आणि माझी बोबडीच वळली. मी अगदी चक्रावून गेलो होतो. माझ्यावर डोके बडून घ्यायची वेळ आली होती, कारण रामभाऊ टेम्पोसहित गायब झाला होता. मी तिथल्या तिथे टेम्पो शोधत होतो, पण मला कुठेच टेम्पो दिसला नाही. माझी पार घाबरगुंडी उडाली होती. टेम्पो गायबच कसा झाला हे मला कळेनासे झाले होते. माझ्या मागे हात धुवून अडचणी लागल्या होत्या, आणि अशा अडचणी ज्यातून बाहेर निघणे आता मला अशक्यच वाटायले होते. माझ्या मनात प्रश्नांची आधीच गर्दी जमली होती, त्यात अजून काही प्रश्नांची भर पडली होती. रामभाऊ टेम्पोसहित कुठे गायब झाला? टेम्पो गेला कुठे? आणि रामभाऊचे काय झाले असेल? की रामभाऊ मला मुद्दाम येथे सोडून गेला असेल? पण हे कसं शक्य आहे? रामभाऊ तर तरफडत होता, मग तो टेम्पो कसा चालवू शकेल? काय त्यांना भूतानी तर गायब नसेल केलं? आणि माझ्या डोक्यात असा विचार येताच माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. माझ्या डोक्यात अनेक प्रश्न फिरत होते, ज्याची उत्तरं मला अजून मिळालीच नव्हती. विचार करून करून माझं डोकं बधीर झालं होतं. आता अजून विचार करणं माझ्या डोक्याच्या पलीकडचं होतं. रस्त्यावरील धुके आता हळूहळू विरळ होत चालली होती. विखुरलेल्या धुक्यातून चंद्रप्रकाशात माझ्या आजूबाजूचा परिसर मला अंधुकपणे दिसू लागले होते. तेवढ्यात माझ्या कानावर माणसाच्या बोलण्याचा आवाज पडला. तो आवाज रस्त्याच्या डाव्या बाजूने येत होता. मी त्या दिशेने नजर टाकली तशी ती जागा मला जरा ओळखीची वाटू लागली. मनात मदतीची आशा घेऊन मी त्या दिशेने दबके पाऊल टाकत चालू लागलो, आणि समोरची जागा पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासमोर चक्क रामभाऊचा ढाबा होता. मी गोंधळात पडलो होतो की मी येथे कसा काय आलो. ढाब्यासमोर रामभाऊची दुचाकी, टेम्पो आणि एक काळी अवेंजर उभी होती. ढाब्यासमोर टेम्पो पाहून मी डोक्यापासून पायापर्यंत पार हादरून गेलो होतो. टेम्पो तेथे कसा आला हे मला समजणे आता शक्य वाटत नव्हते. ते माझे स्वप्न तर नाही ना, हे बघण्यासाठी मी कचकन माझी करंगळी चावली, आणि मला कळून चुकलं की ते स्वप्न मुळीच नव्हतं. माझ्यासमोर खरंच रामभाऊचा ढाबा होता, आणि ढाब्याबाहेर टेम्पो उभा होता, जो माझ्या मागून रामभाऊ सहित अचानक गायब झाला होता. मला फक्त रामभाऊची काळजी वाटत होती. तो कुठे असेल हाच विचार मला मनोमन खात होता. त्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना, मी मनाशीच बडबडत होतो. टेम्पोच्या शेजारी एक काळ्या रंगाची अवेंजर उभी होती, म्हणजे नक्कीच ढाब्यात कोणीतरी नवीन प्रवासी आला होता. मी लगेच एका वडाच्या झाडाआड लपलो आणि ढाब्यात होत असलेली भूताटकी पाहू लागलो. ढाब्यात त्या 2 बुलेट स्वारांची भूतं, टेम्पो चालकाचं भूत आणि एक नवीन मुलगा होता. अंतर जास्त असल्याने मला त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. त्या मुलाला पाहून तर असेच वाटत होते की तो त्यांच्या जाळ्यात सापडला असावा, कारण तो त्या भूतांसोबत चक्क गप्पा मारत बसला होता, आणि तो माणसांप्रमाणे ॲक्टिव्ह दिसत होता. म्हणजे तो काही भूत नव्हता. त्याला तर हेही माहीत नसेल की ज्यांच्यासोबत तो हसून गप्पा मारत होता ते सर्व भूतं आहेत. मी हे सर्व पाहतच होतो की रामभाऊ त्याच्यासाठी चहा घेऊन आला, आणि रामभाऊला त्या ढाब्यात पाहून माझ्या चेहऱ्याचा पूर्ण रंगच उडाला. तो अगदी ठणठणीत होता. तो टेम्पोतून निघून डायरेक्ट ढाब्यात कसा काय गेला? ढाब्यात भूतं आहेत आणि त्याचा जीवसुद्धा घेतील हे माहीत असूनही रामभाऊ ढाब्यात वापस कसा काय गेला? मी विचार करत होतो तेव्हा काहीतरी गडबड असल्याचे मला जाणवले. माझ्या डोक्यात चिखलीतील विठ्ठल ढाब्यावाल्याचं बोलणं वारंवार फिरत होतं की रामभाऊ भूत आहे आणि रात्री बोरगाव फाट्यावर लोकांना चहा पाजून मारतो. तोच माझी नजर त्याच्या पायांवर गेली, आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे पाय उलटे होते, म्हणजे तोही भूत होता. पण तो भूत केव्हा झाला? विठ्ठल ढाब्यावालीची गोष्ट खरी मानून चालले असता रामभाऊ मी ढाब्यावर येण्याआधीपासूनच भूत होता. काय तो मी दिलेले औषध पिऊन तर मेला नसेल ना? मी अगदी गोंधळून गेलो होतो.
पण रामभाऊ सर्वांसाठी चहा घेऊन आला होता, अगदी विठ्ठल ढाबेवाल्याने सांगितल्याप्रमाणे. विठ्ठल ढाबेवाला मला रामभाऊंच्या भूताविषयी खरे बोलला की खोटे ते आता या मुलाने चहा पिल्यावरच मला कळणार होते. त्यामुळे मी त्या मुलाने चहा पिण्याची वाट पाहू लागलो आणि शेवटी त्या मुलाने चहा पिलाच. त्याने चहा पिताच सर्व भूतं त्यांच्या भयंकर आवाजात रडायला आणि किंचाळायला लागली आणि त्यांच्या खऱ्या रूपात आली. त्यांचे शरीर चेंगरलेले आणि रक्ताळलेले होते. तोंडाचे जबडे तुटून खाली लोंबत होते. तो मुलगा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, आपल्या जीवाची भीक मागत होता, पण ते सर्व त्याच्याकडे बघून निर्दयीपणे हसत होते. त्यांनी त्याला पकडून ठेवले होते. मी हा सर्व प्रकार झाडामागे लपून पाहत होतो. इतक्या धाब्याच्या दिशेने एक ट्रक येऊ लागला. तोच ट्रक होता ज्याने आम्हाला जंगलात कट मारला होता आणि बुलेटस्वारांच्या भूतांनी ट्रक चालक सोबत आणि क्लीनर सोबत मारामारी केली होती. तो सुसाट ट्रक डोळ्याची पापणी लवता न लवता रामभाऊच्या धाब्यावर येऊन धडकला आणि रामभाऊचा लहानसा ढाबा भुईसपाट झाला. मी मात्र माझ्या डोळ्यांसमोर होत असलेला भूतांचा नंगा नाच पाहत उभा होतो. त्या कडाक्याच्या थंडीत मला दरदरून घाम फुटला होता. एवढा मोठा अपघात पाहून माझ्या शरीराची लाई लाई झाली होती. रामभाऊचा क्रूरपणा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता आणि तो निष्पाप मुलगा रामभाऊच्या कटीपणाला बळी पडला होता. एका निष्पाप माणसाचा जीव घेऊन रामभाऊच्या भूताला कोणते सुख लाभत असेल हे समजतच नव्हते. मी जंगलात रामभाऊच्या धाब्यावर अनुभवलेला थरार, माझ्या डोळ्यांसमोर झालेला अमानवी अपघात व विठ्ठल ढाब्यावाल्याने सांगितलेली रामभाऊच्या मृत्यूची गोष्ट या सर्व एकाच कथेच्या कड्या असल्याचे मला जाणवू लागले. मी हळूहळू या कड्या जोडण्याचा प्रयत्न करू लागलो आणि माझ्या डोक्यात विचारांची मालिका सुरू झाली. मला रामभाऊच्या मृत्यूचे कोडे हळूहळू सुटायला लागले होते. रामभाऊच्या मृत्यूच्या दिवसाचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर फिरायले होते. त्या दिवशी हे 2 बुलेटस्वार दारू पिऊन चिखलीवरून बोरगाव फाट्याकडे येत होते. रस्त्यात एक ट्रक त्यांच्या अगदी बोटभर अंतरावरून सुसाट निघून गेला. ट्रक अजून किंचितसा जवळून गेला असता तर ते दोघेही ट्रक खाली गेले असते आणि त्यांचा मृत्यू झाला असता. आधीच दारू प्यालेले ते दोघे बुलेटस्वार चिडले आणि त्यांनी त्या ट्रकला गाठून ट्रक चालकाला ट्रक थांबण्यास भाग पाडले. ट्रक थांबताच बुलेटवरील दोघांनीही ट्रक चालक आणि क्लीनर दोघांनाही मारहाण करायला सुरू केली. ट्रक चालक आणि क्लीनर दोघेही फुल दारू प्यायले होते. बुलेटवरील दोघांनीही त्यांना बेदम मारहाण केली आणि शेवटी त्यांना मारून ते तिथून निघून जात असताना ट्रक चालकाने आणि क्लीनरने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे दोन्ही बुलेटस्वार बोरगाव फाट्यावर पोहोचले. बोरगाव फाट्यावर रामभाऊचा ढाबा होता. ते दोघेही थंडीने गारठून गेले होते. त्यामुळे चहा पिण्यासाठी ते रामभाऊच्या ढाब्यात शिरले. पण रामभाऊ ढाबा बंद करून शेतात चालला होता. बुलेटस्वारांच्या आग्रहामुळे आणि जास्त मिळणाऱ्या पैशामुळे रामभाऊ चहा करायला तयार झाला. त्याने चहा केला आणि दोघांना प्यायला दिला. तेव्हा धाब्यासमोरून एक ट्रक गेला. तोच मागचा ट्रक होता. ट्रक चालकाला ढाब्यासमोर बुलेट दिसली आणि ढाब्यात दोन्ही बुलेट चालक दिसले. आपला बदला पूर्ण करण्यासाठी त्याला हीच सुवर्ण संधी मिळाली होती, कारण पुढे ते त्याला भेटतील नाही भेटतील याची गॅरंटी नव्हती आणि ट्रक चालकाला ही संधी गमवायची नव्हती. त्याने दोघांना ट्रकने चिरडून टाकण्याचे ठरवले. त्याने ट्रक वापस ढाब्याकडे वळवला. इकडे बुलेटस्वारांचा चहा पिऊन झाला होता. चहा पिताच ढाब्यावर ट्रक येऊन धडकला आणि या अपघातात क्लीनर सोडला तर सर्व जागीच ठार झाले. रामभाऊ त्याच्या फुटक्या नशिबामुळे अपघातात मरण पावला होता, कारण तो तिथून निघणार होता, पण बुलेट चालकांच्या विनंतीमुळे तिथे थांबला होता. ट्रक चालकाच्या सुडाच्या आगीत तो निष्पाप जीव जळून खाक झाला होता. त्याच्या खूप साऱ्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या. त्यामुळे अपघातात मरण पावलेल्या ट्रक चालक, रामभाऊ आणि बुलेटस्वार यांचे असंतुष्ट भूते बोरगाव फाट्यावर फिरतात.
पुढे जखमी झालेला क्लीनर रहस्यमयीपणे बोरगाव फाट्यावर पोहोचला आणि आपला जीव गमावून बसला आणि तोही त्यांच्या टोळीत सहभागी झाला. म्हणजे हे एक मृत्यूचक्र आहे रामभाऊंच्या आणि बुलेटस्वारांच्या मृत्यूचे. आणि म्हणूनच रामभाऊ रोज रात्री बोरगाव फाट्यावर ढाबा चालवताना दिसतो. याचा अर्थ विठ्ठल ढाबेवाला खरे बोलत होता. रामभाऊ त्याच्या मृत्यूचक्रातून लोकांचे मृत्यू त्याच्या मृत्यूप्रमाणेच घडवून आणतो. यात मी चुकून सहभागी झालो होतो. रामभाऊचा आणि बुलेटस्वारांचा मृत्यू चहा पिल्यानंतर लगेच झाला होता. त्यामुळे मृत्यूचक्राप्रमाणे जो माणूस रामभाऊचा चहा पितो तेव्हाच तो झपाटलेला ट्रक त्याला धाब्यासहित उडवून टाकतो आणि त्याचा मृत्यू होतो. रामभाऊचा मृत्यू झाल्यापासून त्याच्या मृत्यूची घटना रोज रात्री बोरगाव फाट्यावर पुन्हा पुन्हा एखाद्या चक्राप्रमाणे घडते. जो या चक्रात सापडतो तो या घटनेचा साक्षीदार होतो आणि त्याचा मृत्यू त्याच घटनेच्या अपघातात होतो. राईट, हेच आहे रामभाऊच्या मृत्यूचे चक्र. आणि विठ्ठल ढाबेवालाही असाच रामभाऊच्या कारस्थानाला बळी पडला असेल. त्यामुळे तो रात्री बोरगाव फाट्याकडे जाणाऱ्या लोकांना अडवतो आणि इकडे न येण्यास सांगतो. मी रामभाऊच्या मृत्यूचे कोडे सोडवण्यात यशस्वी झालो होतो. रामभाऊच्या मृत्यूचे सत्य जाणणारा मी कदाचित एकमेव होतो. कारण आतापर्यंत तर सर्वांना हेच वाटत होते की रामभाऊंचा मृत्यू हा केवळ एक अपघात होता. मी घड्याळात पाहिले, पहाटेचे 3 वाजले होते. सकाळ होण्यासाठी अजून खूप वेळ होता. त्यामुळे माझी भूतांपासून पूर्णपणे सुटका झाल्याचे मला वाटत नव्हते. मी सकाळ होण्याची वाट पाहत होतो, देवाचे नाव घेत होतो. या अडचणीतून मला वाचव अशी देवाला प्रार्थना करत होतो. रस्त्याने एखादी गाडीही जात नव्हती. माझ्या मदतीसाठी कोणीच येत नव्हते. मी विचार करत करत कधी झोपी गेलो हे कळलेच नाही. सकाळ झाली. लोकांच्या गोंधळाने मी झोपेतून उठलो. माझ्या समोरच रस्त्याच्या समोर लोकांची गर्दी जमली होती. रात्री घडलेला प्रसंग आठवून माझ्या अंगावर सरकन काटा फुटला. तसेच मला अपघातातून बचावल्याचा खूप आनंदही होत होता. मला रात्रीच्या मुलाची आठवण झाली. तो मुलगा अपघातात मेला की नाही हे बघण्याची माझी हिंमत होत नव्हती. मी पळत पळत तेथे गेलो. गर्दीतून रस्ता काढत मी आत शिरलो. रामभाऊच्या धाब्याच्या अस्तित्वाचा तेथे नामोनिशाण सुद्धा नव्हता. तेथे त्या मुलाची चक्काचूर झालेली काळी अवेंजर होती. अपघात स्थळावरील दृश्य पाहून प्रत्येकाला तर हेच वाटत होते की टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात टेम्पो चालक आणि दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पण सत्य मी माझ्या डोळ्याने पाहिले होते. मी स्वतः आश्चर्यचकित झालो होतो. असा बनावट अपघात रामभाऊने आणि सर्व भूतांनी मिळून रचला होता. मी माझी नजर बाजूला वळवली आणि माझी दात खिळीत बसली. माझ्यासमोर चेंगरलेले आणि रक्ताने माखलेले 3 मृतदेह होते. एक टेम्पोवाल्याचा, दुसरा त्या नवीन मुलाचा आणि तिसरा मंगेश रडव्या सुरात आपले बोलणे अर्धवट सोडून शांत बसला. बोल ना, पुढे काय झाले? 1 मिनिट मंगेश, पण धाब्यावर तर टेम्पोवाला आणि तो नवीन मुलगा असे दोघेच मेले होते ना, मग तो तिसरा मृतदेह कोणाचा होता? बंटीने गोंधळलेल्या अवस्थेत मंगेशला विचारले. बंटीने मंगेशच्या बोलण्याकडे कान टवकारून लक्ष दिले. त्याला मंगेशच्या उत्तराची भीती वाटायला होती की मंगेश आता कोणता धक्कादायक खुलासा करेल. वरून त्याने भयानकपणे रडायला सुरू केले होते. मंगेश, सांग ना, तिसरा मृतदेह कोणाचा होता? बंटीने घाबरत मंगेशला विचारले. माझा. मंगेश जोरजोरात रडत म्हणाला. तो जीव तोडून रडू लागला. त्याच्या रडण्यात खूप त्रास जाणवत होता. हे ऐकून बंटीच्या डोक्यात झपकन मुंग्या आल्या. त्याच्या मागे बसलेला मंगेश नसून त्याचे भूत होते. त्याची पार घाबरगुंडी उडाली होती. एवढ्यात बंटीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि क्षणात दुचाकी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात जाऊन आदळली आणि दोघेही रस्त्यावर आपटले. रस्त्यावर धुके दाटली होती. त्यात रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने भर टाकली. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. हा, कुठेच बंटी? मंगेश कणत डोके पकडून म्हणाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता आणि त्यातून रक्त व्हायला सुरू झाले. त्याने आजूबाजूला पाहिले
पण बंटी कुठेच दिसत नव्हता आणि त्याची दुचाकीही कुठे दिसत नव्हती. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. त्याने रुमाल काढला आणि डोक्याला जखमेवर घट्ट आवळून बांधला. मंगेश जागेवरून उठला आणि आजूबाजूला पाहू लागला. रस्त्यावर पूर्ण धुके पडले होते, त्यामुळे दूरपर्यंत नजर टाकणे शक्य नव्हते. बंटी, बंटी कुठे आहेस? मंगेश बंटीला आवाज देत रस्त्याने चालत होता, पण बंटी तिथे असल्याचे निशाण त्याला कुठे दिसत नव्हते. त्यामुळे त्याला वाटले की बंटी त्याला या अंधाऱ्या जंगलात निर्मनुष्य रस्त्यावर एकटेच सोडून गेला. बंटीसोबत केलेली चेष्टा त्याला खूप महागात पडली होती. आता त्याच्याकडे या अंधाऱ्या जंगलात जीर्ण रस्त्यावर जखमी अवस्थेत दुसऱ्या वाहनांची वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तो विचार करत रस्त्याने चालतच होता की रस्त्याच्या कडेला विखुरलेल्या धुक्यातून त्याला बंटीची दुचाकी दिसली. तसा तो खुश झाला. गाडी इथे आहे म्हणजे बंटीही इथेच असेल, तो मनाशीच बोलला. मंगेश दुचाकीजवळ आला. दुचाकीजवळ बंटी नव्हता. बंटी कुठे आहेस? त्याने बंटीला आवाज दिला. त्याला कळून चुकले की बंटी त्याला भूत समजत आहे, त्यामुळे तो समोर येत नाहीये. त्यामुळे मंगेशने मोठ्याने बोलायला सुरू केले. बंटी, मला माहीत आहे तू इथेच कुठेतरी लपला आहेस. घाबरू नकोस, मी भूत नाही. मी फक्त तुझी चेष्टा केली होती. वाटल्यास हे बघ माझे पाय. मंगेशने आपल्या पायांवर मोबाईलची टॉर्च लावून चारही बाजूंनी फिरून आपले पाय दाखवले, पण तरीही बंटी समोर येत नव्हता. बंटी, बघितले नाहीस का मी भूत नाही ते? खरंच मी भूत नाही. मी फक्त तुझी चेष्टा केली. त्या दिवशी अपघात स्थळावर मी फक्त 2च मृतदेह पाहिले होते, एक टेम्पोवाल्याचा आणि दुसरा त्या नवीन मुलाचा. मी खरेच भूतांच्या तावडीतून बचावलं होतो. मी फक्त तुला घाबरवण्यासाठी खोटे बोललो. मला माहीत होते की तुला माझ्या खटाऱ्या बाईकवर, जुन्या सिगारेटवर आणि माझ्या बदललेल्या चेहऱ्याच्या रंगावर संशय येत होता. पण खरंच माझी गाडी 3 महिन्यापासून गॅरेजमध्ये होती, त्यामुळे गंजली आहे. आणि जुनी सिगारेट मी एका टपरीवाल्याकडून फुकट घेतली होती. तो ती सिगारेटची पाकिटे फेकणार होता. मी त्याला म्हणालो की एवढी क्यूट वस्तू तू टाकून कशी देणार? दे, मी घेऊन जातो. आणि मी सिगारेटची 10-12 पाकिटे घेऊन आलो. आणि प्रश्न राहिला माझ्या बदललेल्या काळ्याकुट्ट चेहऱ्याचा. तर ते कॉस्मेटिक्समुळे झालं आहे. मला माहीत होतं की तू मला भूत समजायला लागला आहेस, त्यामुळे मी मुद्दाम चाचपल्यासारखे केले तुला घाबरवण्यासाठी. जेव्हा तू मला बोरगाव फाट्याविषयी विचारले तेव्हा तुला घाबरवण्यासाठी मी तुला 3 मृतदेह पाहिल्याचे सांगितले. आणि तुला प्रश्न पडला असेल की बोरगाव फाट्यावर भूत आहेत हे माहीत असूनही मी इकडे एवढ्या रात्री कसा काय येतो? देवाच्या कृपेने मी त्या रात्री वाचलो आणि मी त्या रात्री माझ्यासोबत घडलेला प्रसंग बोरगावातील लोकांना सांगितला. तेव्हा अजून अपघात रोखण्यासाठी गावातील लोकांनी रामभाऊच्या मुक्तीसाठी बोरगाव फाट्यावर पूजापाठ केले. त्याच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या. गावातील लोकांनी पैसे जमा करून रामभाऊंच्या मुलीचे लग्न लावून दिले. त्याच्यावर असलेले कर्ज माफ करण्यात आले. आणि तेव्हापासून रात्री बोरगाव फाट्यावर रामभाऊंचा ढाबा दिसण्यास बंद झाला. बोरगाव फाट्यावरील अपघातांची मालिका बंद झाली. काही दिवस मीही इकडे येण्यास घाबरत होतो, पण हे प्रेमात सर्व करावं लागतं. तिला भेटण्यासाठी नेहमी रात्री गुपचूप इकडे येतो. आणि मला समजले की खरंच रामभाऊंचं भूत आता या जगात नाही आणि विठ्ठल ढाब्यावाल्यालाही मुक्ती मिळाली. त्यामुळे बोरगाव फाट्यावर रात्री अपरात्री फिरण्यास मी आता घाबरत नाही. या घटनेला 1 वर्ष झालं आहे, पण मला एक प्रश्न पडला आहे की तुला बोरगाव फाट्याची गोष्ट विठ्ठल ढाब्यावाल्याने आज कशी काय सांगितली? त्याला तर केव्हाच मुक्ती मिळाली आहे. मंगेश विचारात पडला. बरं, मी तुझी माफी मागतो. आय एम सो सॉरी. आता तरी समोर ये. पण तरीही बंटी त्याच्या समोर येत नव्हता. मंगेश चालत चालत बोलू लागला. ओके, तुला अजूनही वाटत आहे का की मी भूत आहे? हे बघ, मला जखम झाली आहे आणि त्यातून रक्त येत आहे. मी भूत असलो असतो तर मला जखमही झाली नसती आणि त्यातून रक्तही आले नसते. तेवढ्यात त्याच्या कानावर मागून कसली तरी चुळबुळ पडली. त्याने मागे वळून पाहिले. तो गाडीपासून थोड्याच अंतरावर आला होता आणि गाडीच्या पलीकडे असलेले झुडूप हालत होते. बंटी, तूच आहेस ना? मंगेश म्हणाला.
पण तरीही बंटीने काहीच उत्तर दिले नाही. तो त्या झुडपाकडे हळूहळू दबक्या पावलांनी जाऊ लागला. तेवढ्यात तो कोणत्या तरी वस्तूला ठेचकाळून खाली पडला. त्याने टॉर्च त्या वस्तूकडे वळवली आणि जोरात ओरडला, फटफटी! पण मगाशी तर येते नव्हती, मग आता आली कुठून? त्याच्या रस्त्यात एक जुनाट फटफटी पडली होती, जी काहीशी गंजलेली होती. तो फटफटी पाहत होता. फटफटीचे बरेचसे पार्ट्स तुटलेले आणि घासलेले होते. म्हणजे फटफटीचा अपघात झाला होता आणि ती चालायच्या लायकीची नाही, आणि त्यामुळे इथे अशी धूळ खात पडली आहे. पण त्याला प्रश्न पडला की बंटीच्या गाडीपासून इथपर्यंत येत असताना मगाशी मी ठेचकाळलो का नाही, आणि आता वापस गाडीकडे येत असतानाच मी कसा काय धडकलो? तो फटफटीला निरखून पाहत होता. फटफटीचे हेड गायब होते. तोच त्याच्या डोक्यात एक विचार येऊन गेला. फटफटी विना हेड आणि विना एक रिअर मिरर, आणि त्याच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. त्याला आता या अंधाऱ्या रात्रीची भीती वाटायला होती. हा बोरगाव फाटा तर नाही ना? तो मनाशीच घाबरून म्हणाला. त्याने पटकन फटफटीचा काच पाहिला. तिचे दोन्ही रिअर मिरर गायब होते आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. मी पण ना कसलेही विचार करतो. रामभाऊला तर केव्हाच मुक्ती मिळाली, मग आता त्याची फटफटी कशाला येईल इथे? तो नेमळटासारखे हसून स्वतःशीच बोलला. तो त्याच्या जागेवरून उठला. त्याने मागे वळून पाहिले. समोरच्या झुडपांची होत असलेली हालचाल आता बंद झाली होती. मंगेश त्या झुडपापाशी आला. बंटी! मंगेश घाबरून कोरड्या पडलेल्या घशात ताकद एकटवून भित्र्या मांजऱ्यासारखा बोलला. तसे ते झुडूप पुन्हा हलले. बंटी बाहेर ये! मी आहे मंगेश, तो घाबरून म्हणाला. तसे ते झुडूप अजून हलले. बंटी बाहेर ये यार, मी आधीच खूप घाबरलो आहे. अजून भीती दाखवू नकोस. मला माहीत आहे झुडपामागे तूच आहेस. झुडपात हात घालून आत डोकावून पाहण्याची त्याला भीती वाटत होती. बंटी! घाबरून म्हणत त्याने झुडूप सरकवण्यासाठी आपला एक हात समोर केला. त्याचा थरथरता हात झुडपाला सरकवणारच होता की तेवढ्यात झाप असा आवाज आला आणि मंगेश दचकून मागे सरकला. आवाज त्याच्या पाठीमागून आला होता. तो आवाज एका चारचाकी वाहनाचा दरवाजा बंद करण्याचा होता. त्याने हळूच मागे वळून पाहिले. दाट पसरलेल्या धुक्यांनी समोरचे काहीच दिसत नव्हते. थोडीशी हिंमत एकटवून तो त्या दिशेने चालायला लागला. हळूच रस्त्यात आडवी पडलेली फटफटी त्याने ओलांडली आणि देवाचे नाव घेत तो दबक्या पावलांनी समोर नजर रोखून चालू लागला. तोच कच असा आवाज झाला. नाही नाही, आरसा नसू नये, प्लीज देवा, आरसा नसू नये. तो वेड्यासारखे पुटपुटला आणि घाबरत घाबरत त्याने आपल्या पायांकडे टॉर्च वळवली आणि त्याची धडकीच भरली. त्याचा पाय गाडीपासून तुटलेल्या एका रिअर मिररवर पडला होता आणि तो त्याच फटफटीचा होता. याचा अर्थ ही फटफटी रामभाऊचीच आहे. आणि तो विचार करतच होता की पुन्हा एकदा झप असा आवाज झाला. तो आवाज पुन्हा त्याच दिशेने येत होता आणि तो गाडीचा दरवाजा बंद केल्यानेच आला होता. भीतीने मंगेश घामाघूम झाला होता. इथे एवढ्या अंधाऱ्या रात्रीत तो एकटाच होता व बंटी मगापासून गायब होता. त्याला आता बंटीची काळजी वाटायला होती. रामभाऊची जुनाट फटफटी त्याला अचानकपणे दिसली होती आणि वरून यात धुक्यांची भर. धुक्यांमुळे तर हातभर अंतरावर सुद्धा नजर जाणे मुश्किल झाले होते. आणि त्यातल्या त्यात मनात धडकी भरवणारा गाडीच्या दरवाजाचा आवाज. मनात हिंमत एकटवून तो हळूहळू पुढे सरकत होता. धुक्यात आपल्या हातांनी आंधळ्यासारखे चाचपत तो त्या वाहनांपर्यंत मार्ग काढत होता. तोच त्याच्या हातात गाडीचा दरवाजा आला. गाडीचा काच उघडा होता. त्याने आत वाकून पाहिले. आत कोणीच नव्हते. त्याची नजर समोरच्या काचेवर गेली. पूर्ण काचेला तडे गेले होते. तो गाडीपासून दूर सरकला आणि तो एकदम दचकला. तो एक टेम्पो होता. न्यू जनता टॉपमेकर वाकडी. त्याने टेम्पोवरचे नाव वाचले. हा टेम्पो त्याच्या ओळखीचा होता. त्याने पुढे सरकून टेम्पोत वाकून पाहिले. टेम्पोत त्याला टेम्पोची चावी दिसली, अगदी तेच की चेन असलेली. आणि त्याला कळून चुकले की हा टेम्पो त्या टेम्पोवाल्याचा आहे. त्याने मागे वळून पाहिले.
त्याच्या नजरेस ते उंच वाळलेले वडाचे झाड दृष्टीस पडले. खाट खाट त्याच्या कानावर आवाज पडला. रांझण. तो घाबरून बडबडला. त्याची हिंमत होत नव्हती त्या आवाजाच्या दिशेने पाहण्याची, पण तरीही थरथर कापत त्याने आपली मान वळवली आणि त्याला तोच रांझण दिसला आणि नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, बोरगाव फाटा.